विद्यार्थ्यांमध्ये नवीन जागृती निर्माण व्हावी, जेणेकरून सुपीक जर मस्तक असलं तर या सुपीक मस्तकातून चांगला भारताचा नागरिक घडेल. हीच भारताच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून गरजेची बाब आहे. या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक रामप्रसाद वावड सर आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय मी आपल्याला करून देते. सर आपल्या महाविद्यालयातच मागील 3 वर्षापासून अध्यापनाचं कार्य करत आहेत. सरांचं शिक्षण MA MPhil नेट-सेट झालेलं आहे. सरांचं विविध वाङ्मयीन नियतकालिकांमधून त्यांच्या विविध कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर असं हे बहुमोल व्यक्तिमत्व यांचं आपल्याला मार्गदर्शन आज लाभणार आहे. मी प्रमुख वक्त्यांमध्ये आणि आपल्यामध्ये बराचसा वेळ न घेता सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. धन्यवाद मॅडम. महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला महाविद्यालयामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत आयोजित वाचन कौशल्य कार्यशाळेचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, उपक्रमशील प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, मंचावर उपस्थित महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य आदरणीय प्राध्यापक पंढरीनाथ दिसागत सर, सरांच्याही नावापुढं लवकरच डॉक्टर लागणार आहे, तुर्तास प्राध्यापक पंढरीनाथ दिसागत सर, मंचावर उपस्थित आदरणीय बागुल सर, मंचासमोर उपस्थित महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक आदरणीय डॉक्टर RP ठाकरे सर, महाविद्यालयाच्या न्याक विभागाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर मुकुंद भंडारी सर, ज्येष्ठ प्राध्यापक आदरणीय डालकरी सर आणि उपस्थित सर्वच म्हणजे आदरणीय माने सर असतील, आदरणीय करंजकर सर असतील, आदरणीय आमचे राज्यशास्त्र विभागाचे आदरणीय कुवर सर असतील आणि उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, खरं तर या वाचन कौशल्य कार्यशाळेअंतर्गत आज प्रमुख वक्ता म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. खरं तर माझ्यानंतर मी फक्त या कार्यशाळेची सुरुवात करून देणार आहे. माझ्या नावापुढं आदरणीय मॅडमांनी जरी उल्लेख केला असेल प्रमुख वक्ता, तरीसुद्धा मी या कार्यशाळेला फक्त सुरुवात करून देणार आहे. खऱ्या अर्थानं ज्यांचं वक्तृत्व, ज्यांचं अभ्यासपूर्ण भाषण आपल्याला ऐकायचं आहे ते कला वाणिज्य महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आणि मराठी भाषा साहित्याचे गाढे अभ्यासक लेखक आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी रोजच या ठिकाणी बहुतांशी FYBAचे विद्यार्थी उपस्थित आहेत. मी रोजच मराठी विषयाचा शिक्षक या नात्यानं त्यांच्याशी संवाद साधत असतो. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सुद्धा सूत्रसंचालक म्हणून मी तुमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित असतो. पण आज थोडीशी बढती मिळाली, मला प्रमोशन झालं आणि वक्ता म्हणून मी आज तुमच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहे. असो, मुख्य विषयाकडे येतोय मी. आजचा जो विषय आहे वाचन कौशल्य कार्यशाळा. आता माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यवहार ज्या गोष्टीच्या आधाराने पूर्णत्वास नेतो ती गोष्ट असते भाषा. भाषेशिवाय माणसाचं जगणं निरंक आहे. भाषा जर आपल्यातून आपण वजा केली तर आपल्यामध्ये काहीच शिल्लक राहणार नाही. अशा पद्धतीनं भाषेच्या आधारानं आपल्या जगण्यातील प्रत्येक व्यवहार भाषेच्या आधारानं व्याप्त झालेला आहे, भाषेनं व्याप्त झालेला आहे. आता ही भाषा आपण अवगत केली. ही भाषा कशी केलेली आहे? आपण शिकलेली आहे, अवगत केलेली आहे. ही भाषा आपण शिकलेलो आहोत. असं झालंय का एखादा मुलगा जन्माला आला किंवा आपला जन्म झाला, आईच्या पोटातून आपण बाहेर आलो आणि लगेच म्हणालो मम्मा मैं आ गया, पप्पा मैं आ गया, असं कधी झालंय का? नाही. तर ही भाषा आपण अवगत केलेली आहे. आणि ही भाषा आपण अवगत कुठल्या माध्यमानं केलेली आहे? तर ती 4 भाषिक कौशल्याच्या आधारानं आपण ती भाषा अवगत केलेली आहे. आता FYBAच्या वर्गावर शिकवत असताना ही 4 भाषिक कौशल्य मी तुम्हाला शिकवली. मला अभिप्रेत आहे की कुठली 4 भाषिक कौशल्य आहेत ती तुम्ही सांगावीत. कुठली 4 भाषिक कौशल्य?
ही वाचन कौशल्य कार्यशाळा आहे. याच्यामध्ये फक्त मलाच बोलायचं नाही, तर तुमच्या कौशल्याला सुद्धा वाव द्यायचा आहे आणि त्याचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा. त्याच्यामुळं मी आणि तुम्ही असं आपल्या दोघांनाही बोलायचं. कुठले 4 भाषिक कौशल्य? ऐकणे, त्याला आपण श्रवण म्हणतो. दुसरं भाषण, ज्याला आपण बोलणे म्हणतो. तिसरं लेखन आणि चौथं वाचन. आलं आपलं वाचन कौशल्य. तर या 4 भाषिक कौशल्याच्या आधारानं आपण भाषा अवगत करत असतो. श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन. भाषण म्हणजे बोलणे. या 4 भाषिक कौशल्य आपण क्रमाक्रमाने शिकत असतो आणि मग कुठे आपण जाऊन म्हणतो की आता मला भाषा येते, भाषा बोलता येते. आपण भाषेचे नेहमी लर्निंग स्टुडंट असतो. भाषा कधीही कोणीही पूर्णपणे शिकलेला नसतो. एक गोष्ट लक्षात घ्या, मी भाषेचा प्राध्यापक आहे म्हणजे माझं भाषेवर पूर्णपणे प्रभुत्व आहे असं मी म्हणू शकत नाही. कारण भाषा ही सातत्यानं शिकायची गोष्ट असते आणि म्हणून या कार्यशाळा किंवा हे वर्कशॉप जे आहेत हे सातत्यानं सुरू असतात. आता श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन या 4 भाषिक कौशल्यांपैकी महत्त्वाचं भाषिक कौशल्य हे वाचन कौशल्य आहे. आदरणीय दिसागत सरांनी या कार्यशाळेची प्रासंगिकता, या कार्यशाळेचं महत्त्व किंवा ही कार्यशाळा आयोजित करण्यामागची भूमिका सांगितलेली आहे. त्यातून आपल्याला वाचन कौशल्य किती महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. आता वाचन कौशल्य म्हणजे काय? वाचन म्हणजे काय? वाचन कौशल्य म्हणजे काय? उदाहरणार्थ उच्च शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास असं जर मी वाचलं, तुम्हाला काही कळालं का? मी वाचलंय ना, मग मी लाईन बाय लाईन वाचत गेलो पण तुम्हाला ते काहीही आकलन झालं नाही आणि मलाही काही समजलं नाही मी काय वाचलं म्हणून. त्याला वाचन म्हणता येईल का? वाचन याचा अर्थ असा आहे, वाचन कौशल्य याचा अर्थ असा आहे, वाचन कौशल्याचा अर्थ असा आहे समजून घेऊन वाचणे, आकलन करून वाचणे, त्याचा अर्थ समजणे, वाचल्यानंतर त्याचा अर्थ आपल्याला समजण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होणे म्हणजे वाचन कौशल्य विकसित होणे. जे वाचत आहोत ते आकलन करण्याची क्षमता, ते समजून घेण्याची क्षमता, त्याचा अर्थ समजण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होणे म्हणजे वाचन कौशल्य विकसित होणे होय. आता वाचन कौशल्य या संकल्पनेपर्यंत आपण आलेलो आहोत. आता आपण पुढं जाऊया. वाचाल तर वाचाल हे तुम्ही नेहमीच ऐकत आलेला आहात, बरोबर आहे का नाही? वाचाल तर वाचाल किंवा तुकाराम महाराजांचं प्रसिद्ध वचन आहे पहा, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अजून एक संत वचन आहे, दिसा माझी लिहित काहीतरी लिहित जावे प्रसंगी वाचावे, हेही संत वचन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ एकत्रित आपण जर घेतला तर वाचन ही आपल्या जगण्यासाठी उपयुक्त अशी गोष्ट आहे असं आपण या ठिकाणी मानू शकतो किंवा मानतो. आता वाचन कौशल्य शाळेमध्ये बोलत असताना मला एक 4 प्रश्न या ठिकाणी तुमच्यासमोर थोडक्यात स्पष्ट करायचे आहेत आणि तोच माझ्या भाषणाचा मुख्य गाभा असणार आहे. पहिला प्रश्न आहे का वाचावे? का वाचावे? दुसरा प्रश्न आहे कोणी वाचावे? तिसरा प्रश्न आहे कसे वाचावे? आणि चौथा प्रश्न आहे केव्हा वाचावे? या 4च प्रश्नाभोवती मी माझं थोडक्यात विवेचन या ठिकाणी ठेवणार आहे आणि मला असं वाटतं की ते तुमच्या दृष्टिकोनातून, जसं माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे तसं तुमच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते महत्त्वाचं आहे. का वाचावं? आता या महान लोकांनी सांगितलं, का वाचावं? मला उत्तरं सांगा, का वाचन केलं पाहिजे? तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. का वाचत असतो आपण? का वाचन केलं पाहिजे? कोण सांगेल? हातवरती करून बोलायचं. आता मी रोजच तुमच्यासोबत वर्गात असतो त्याच्यामुळं आपला हा जो काही व्याख्यानाचा कार्यक्रम आहे तो संवादी स्वरूपाचा होणार. मी एकटा बोलणार नाही. का वाचावं? का वाचत असतो आपण? पुस्तकातून ज्ञान मिळतं. आणखी भाषा कौशल्य वृद्धिंगत होतं, विकसित होतं. आणखी कोण सांगेल? मी काय फार तात्विक बोलणार नाही आहे, सरळ साधं सोपं, तुम्हालाही त्यातून काहीतरी समजलं पाहिजे, उमजलं पाहिजे अशा पद्धतीचं बोलणं. का वाचावं या प्रश्नाची उकल करत असताना आपल्यासमोर काही बाबी समोर येतात. पुस्तक वाचल्यामुळे आपलं मनोरंजन होतं. नंबर 1, पुस्तक वाचल्यामुळे आपल्याला ज्ञान मिळतं.
आपण एखादी माहिती मिळवण्यासाठी पुस्तक वाचतो, ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तक वाचतो, मनोरंजन करण्यासाठी पुस्तक वाचतो, आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करून घेण्यासाठी पुस्तक वाचतो, आपलं जीवन समृद्ध करून घेण्यासाठी आपण पुस्तक या ठिकाणी वाचतो. आता हे पाचही गोष्टी आहेत. आता दिसागत सरांनी काही महामानवांची, मोठ्या लोकांची नावं घेतली. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं, त्यांनी APJ अब्दुल कलामांचं नाव घेतलं, त्यांनी स्वामी विवेकानंदांचं नाव घेतलं. आणखी मी त्याच्यामध्ये बिल गेट्सचं नाव ॲड करेन, मी त्याच्यामध्ये सुधा मूर्तीचं नाव ॲड करेन. आणखी अनेक नावांची यादी जी आहे ती यादी या ठिकाणी वाढू शकते. मला जे प्रासंगिक आठवली नाव. आता या सगळ्या महान लोकांमध्ये कुठल्या गोष्टी कॉमन आहे? कुठली गोष्ट कॉमन आहे? एक गोष्ट पहिली कॉमन अशी आहे की ही जी माणसं आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रातली माणसं आहेत, आणि विविध क्षेत्रातली माणसं असताना त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेला आहे, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा जगावर उमटवलेला आहे. त्यांनी असं महान काम या जगामध्ये समोरच्या पिढीसाठी करून ठेवलेलं आहे. ही कॉमन बाब आहे आणि म्हणून त्यांना आपण महामानव म्हणतो, म्हणून त्यांना आपण मोठी माणसं म्हणतो. आणि दुसरी कॉमन आणि महत्त्वाची गोष्ट या सगळ्यांमध्ये आहे, ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाचन. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं ग्रंथप्रेम, ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं वाचन प्रेम, ज्ञान मिळवण्याची लालसा, वाचन करण्याची लालसा. या सगळ्या गोष्टींमुळे माणूस काय होत असतो? महान होत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिगत ग्रंथालयामध्ये 50,000 पेक्षा जास्त पुस्तकं होती. व्यक्तिगत ग्रंथालयामध्ये. सर, आपल्या ग्रंथालयात किती पुस्तकं आहेत? आपल्या ग्रंथालयात कला व वाणिज्य महाविद्यालयाचं ग्रंथालय, आपल्या ग्रंथालयात, आपलं ग्रंथालय समृद्ध ग्रंथालय येवला परिसरातलं आणि नाशिक जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या ग्रंथालयांपैकी आपल्या ग्रंथालयाचं नाव आहे. आपल्या ग्रंथालयात पुस्तकं आहेत 44,000 आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिगत ग्रंथालयामध्ये 50,000 पेक्षा जास्त पुस्तकं होती. याची साक्ष म्हणजे त्यांनी पुस्तकासाठी मुंबईमध्ये राजगृह नावाचा बंगला बांधलेला होता, घर बांधलेलं होतं, जे आजही त्या ठिकाणी आहे. दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं होतं बिल गेट्स. बिल गेट्स म्हणजे कोण? मायक्रोसॉफ्ट कंपनीचा मालक, संस्थापक, अरबो खरबोपती, जगातला सर्वात धनाढ्य व्यक्ती, जगातला सर्व शक्तिमान, सर्व धनाढ्य व्यक्ती. आता बिल गेट्सला एक जर विचार केला तर बिल गेट्सला पुस्तक वाचण्याची सध्याच्या अवस्थेमध्ये, त्यांनी समजा पुस्तक वाचलं काय आणि नाही वाचलं काय, त्याला काही फारसा फरक पडणार आहे का त्यांच्या आयुष्यावरती? नाही पडणार. बिल गेट्सचं स्वतःचं वैयक्तिक रेकॉर्ड असं आहे, ते वर्षाकाठी 50 पेक्षा अधिक पुस्तकं वाचतात. हे काय हवेत फेकत नाही मी, त्यांच्या मुलाखती पहा, विविध मॅगझिन्समधले लेख वाचा आणि मग तुम्हाला कळेल. 50 पेक्षा अधिक पुस्तकं दरवर्षी ते नित्य नियमानं वाचतात. आणि बिल गेट्सचं एक विधान आहे, मी या पैशाशिवाय, संपत्तीशिवाय जिवंत राहू शकतो, पण मी वाचनाशिवाय जिवंत राहू शकत नाही. आता हे विधान आहे बिल गेट्सचं. त्यातून आपल्याला वाचन किती महत्त्वाचं आहे लक्षात येईल. आता आपल्याकडे काही माणसं भेटतात, सर मला काही गरज नाही वाचनाची, न वाचताही मी सगळं काही करू शकतो, अशा पद्धतीनं. आणखी आपल्या वरच्या लेवलची काही माणसं असतात, ते म्हणतात मी पुस्तकं वाचत नाही, माणसं वाचतो. म्हणजे अशा पद्धतीचे काही विधानं आपल्याला अधूनमधून ऐकायला भेटतात. तर वाचन हे सर्व स्तरातल्या लोकांसाठी, सर्वांसाठी अतिशय गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. या महामानवांच्या, या महापुरुषांच्या उदाहरणातून एक गोष्ट आपल्याला नक्की करता येते की स्वतःचं जीवन समृद्ध करण्यासाठी, स्वतःचं जीवन ज्ञानमय करण्यासाठी, प्रज्ञावंत होण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी आणि आपला व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी वाचन ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. का वाचावं याचं उत्तर तुम्हाला मिळावं. आता कोणी वाचावं, कोणी वाचावं हा एक प्रश्न आहे. का वाचावं, कोणी वाचावं? तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला परीक्षेला सामोरे जायचं आहे, म्हणून फक्त तुम्हीच वाचावं का? आम्ही प्राध्यापक आहोत, आम्हाला तुम्हाला शिकवायचं आहे, म्हणून आम्हीच वाचावं का? कुणी वाचावं? आता बहुधा बऱ्याचदा समाजामध्ये आपल्याला म्हातारपणाकडे झुकलेले गमे सर असतील किंवा गमे सरांच्या पुढच्या वयाचीच माणसं आपल्याला पुस्तक घेऊन वाचताना दिसतात. तर वाचन, ज्याला ज्याला मन आणि मेंदू आहे
अशा सगळ्यांना वाचनाची गरज आहे. ज्याला ज्याला स्वतःच्या मनाचा आणि मेंदूचा विकास करायचा आहे त्या प्रत्येकाला वाचनाची गरज आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, या महाविद्यालयात ॲडमिशन घेतल्यानंतर तुम्ही किती पुस्तकं वाचली? कोणी वाचन करावं? ज्याला ज्याला मन आहे, मेंदू आहे, अशा सगळ्यांना वाचन करणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. आता तुम्ही किती पुस्तकं वाचली? कोणी सांगेल का मी एखादं पुस्तक वाचलं आहे? मला माहिती आहे भारतीनं एक पुस्तक वाचलं, हां 3 वाचलेले आहे, 6. अजून कोण आहे? काय वाचलं तुम्ही? एखादा लेख वाचला का? वर्तमानपत्र वाचलं का? एखादं मॅगझिन वाचलं का? काहीच नाही वाचलं. मग आपल्याला मन आणि मेंदू नाही का? हा माझा प्रश्न आहे. आणि तुम्हाला असं वाटत नाही का आपल्या मनाचा आणि मेंदूचा विकास करायचा असेल तर आपल्याला वाचावं लागेल? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या मनाचा आणि मेंदूचा विकास करायचा असेल तर आपल्याला वाचन अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्याला ज्याला मन आणि मेंदू आहे अशा प्रत्येकानं वाचनाचा प्रयत्न केला पाहिजे. याचाच दुसरा अर्थ असा होतो की आपण जर वाचलो नाही तर आपले विचार समृद्ध होणार नाहीत, आपली मानसिक स्थिती जी आहे, वैचारिक स्थिती जी आहे ती अप्रगल्भ राहील आणि परिणामी आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होणार नाही. तर जीवनातल्या प्रत्येक टप्प्यावरच्या, प्रत्येक वयाच्या, प्रत्येक माणसानं जर पुस्तक वाचलं तर या जन्माचं सार्थक होईल, असं यातून आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आता तिसरा प्रश्न आहे आपला, कसे वाचावे? हां, कार्यशाळा असल्यामुळं मी थोडंसं त्या पद्धतीनं जातोय, कसे वाचावे. आता कसे वाचावे या प्रश्नाची उकल मी 3 पॉईंटमध्ये करणार आहे. कसे वाचावे याचा आधी पहिला मुद्दा त्यामध्ये फार महत्त्वाचा आहे, पुस्तकांची निवड. पुस्तकांची निवड ही अत्यंत महत्त्वाची आहे. आता आपण वाचनाला सुरुवात करणार आहोत. वाचन कौशल्य कार्यशाळा झाली आणि लगेच तुम्ही प्रेरित होणार आणि वाचायला जाणार. तुम्ही लगेच एखादं मोठं असं PhD सारखं थेसिस सारखं पुस्तक घेऊन वाचायला जर बसले तर तुमचं वाचन कौशल्य विकसित होणार आहे का? तुमचं मन त्यामध्ये लागणार आहे का? तुम्हाला वाचण्याची ओढ निर्माण होणार आहे का? तर आपण बिगिनर्स आहोत, आपली सुरुवात होते वाचक म्हणून. तर अशा वेळी आपण छोट्या छोट्या पुस्तकांची निवड केली पाहिजे. छोटे छोटी पुस्तकं असतील, छोटे छोटे प्रेरणादायी गोष्टी असतील, प्रेरणादायी कादंबऱ्या असतील, प्रेरणादायी आत्मकथन, आत्मचरित्र असतील, जेणेकरून आपल्याला वाचनाची गोडी त्या ठिकाणी निर्माण होईल. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये छोटी पुस्तकं, गोष्टींची पुस्तकं, प्रेरणादायी पुस्तकं, अशा पुस्तकांची जर आपण निवड केली तर आपल्याला वाचनाची आवड त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. आता पुस्तकांची निवड हा मुद्दा आहे. हां, तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला परीक्षेला सामोरे जायचं आहे, त्या परिणामी तुम्हाला वाचायचं आहे, तर अशा वेळी तुम्हाला अभ्यासक्रमाशी निगडीत पुस्तकं निवडणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही? अभ्यासक्रम पाहणं गरजेचं आहे आणि अभ्यासक्रमाचं कंटेंट कुठल्या पुस्तकात आहे हां ते पाहून तुम्हाला ते पुस्तक निवडायचं आहे. नाहीतर परीक्षा 10 दिवसावर आहे आणि तुम्ही घेऊन बसलात 1200 पानांचं पुस्तक, परीक्षात काय तुम्ही लिहिता हे तुम्हाला कळणार नाही. तर अशा वेळी तुम्हाला त्या वेळेची प्रासंगिकता पाहून, आपल्या स्वतःची परिस्थिती पाहून पुस्तक तुम्हाला त्या ठिकाणी निवडता आलं पाहिजे. पुस्तक निवड आहे, त्यानंतर आहे वेळेची निवड. हे सगळं विद्यार्थ्यांसाठी बरं का. आता हे सगळे आम्ही माणसाचे सगळे जे ज्येष्ठ प्राध्यापक आहेत हे सगळे त्या अवस्थेतून पुढे गेलेले आहेत. विद्यार्थी केंद्रित ठेवून मी या ठिकाणी हे सगळं बोलतोय. आता पहिलं पुस्तकांची निवड, दुसरी गोष्ट आहे वेळेची निवड. कोणत्या वेळी वाचलं पाहिजे? तर पहाटेच्या वेळी वाचलं पाहिजे. का पहाटेच्या वेळी वाचलं पाहिजे? आपल्या मेंदूला आरामाची गरज असते. रात्रभर झोप आपली व्यवस्थित झाल्यानंतर आपला मेंदू पूर्ण आराम घेऊन आपल्यासोबतच उठलेला असतो. त्यावेळी आपली मन आणि मेंदूची स्थिती ही प्रसन्न असते. अशा वेळी आपण जर वाचन केलं ते दीर्घकाळ स्मरणात राहतं, ते आपल्याला आकलन व्हायला अधिक मदत होते. त्यामुळे शक्यतो पहाटेच्या वेळी आपण काय केलं पाहिजे? वाचलं पाहिजे. आता पहाटेच्या वेळी शक्य नाही, नसतं कधी. बऱ्याचदा आपलं महाविद्यालय 7:30ला आहे, तुम्हाला सकाळी बस असते 6 वाजता, तुम्ही उठलेले असता 5 वाजता आणि आवरायला 1 तास पूर्ण त्या ठिकाणी लागलेला असतो. तर पहाटे शक्य होतं का बऱ्याच मुलांना? नाही. अशा वेळी काय करायचं? तर संध्याकाळचा वेळ निवडायचा. म्हणजे रात्री थोडासा उशिराचा इन द सेन्स
सगळी घरातली कामं आवरलेली आहेत, आपली वैयक्तिक कामं आवरलेली आहेत आणि थोडीशी शांतता निर्माण झालेली आहे. सगळे झोपण्याच्या कंडिशनमध्ये आहेत किंवा आता झोपी गेलेले आहेत. अशा वेळी तास दीड तास जर आपण अभ्यास केला तर आपल्या अभ्यासामध्ये अडथळा येत नाही. आपण त्या ठिकाणी ती वेळ निवडून आपण जर वाचन केलं तर आपल्याला आकलन व्हायला मदत होते, समजायला मदत होते. आणि असंही शक्य नसेल तर मध्ये कुठला तरी एखादा वेळ आपण तो निवडला पाहिजे आणि त्यावेळी नित्यनियमानं वाचन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. का वाचावं, कसं वाचावं, ह्याच्यामध्ये आपलं सगळं या ठिकाणी हे विश्लेषण मी तुम्हाला सांगितलं. आता वाचनाच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट आणखी अशी आहे की वाचनाची सवय करून घेणं फार गरजेचं आहे. जशी माणसाला एखाद्या गोष्टीची सवय जर असेल आणि ती सवयीनुसार जर त्याला त्या गोष्टी मिळाल्या नाही तर माणूस काय होत असतो, बेचैन होत असतो. बरोबर आहे का नाही? आपल्याला सकाळी उठल्यानंतर नाश्ता करायची सवय असते, जेवण करायची सवय असते. जेवण जर नाही मिळालं तर आपण व्यवस्थित आपलं दिनचर्या राहू शकते का? नाही राहू शकत. त्याच पद्धतीनं वाचनाची सवय जर विद्यार्थ्यांनी अंगीकार केली, वाचनाची सवय जर स्वतःमध्ये विकसित केली तर विद्यार्थ्यांना या वाचनाची गोडी लागायला मदत होईल. ज्या पद्धतीनं आपल्याला मोबाईलची सवय लागलेली, मोबाईल नसेल तर आपल्याला करमत नाही. जर वाचनाची सवय तुम्हाला जर जडली तर रोजच्या रोज काही ना काही वाचल्याशिवाय तुम्हाला चैन पडणार नाही. आपण प्रत्येकजण सवयीचे गुलाम असतो. वाचन हा सवयीचा भाग करून टाका. वाचन जर सवयीचा भाग केला तर तुम्हाला रोजच्या रोज काहीतरी वाचावं वाटेल, रोजच्या रोज काहीतरी शोधावं वाटेल, रोजच्या रोज नवीन काहीतरी शिकावं वाटेल. आता वाचन ही काय प्रक्रिया आहे? वाचन ही कुठली गोष्ट आहे? ज्या पद्धतीनं माणसाला जीवन जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी श्वास गरजेचा आहे, त्याच पद्धतीनं वाचनसुद्धा गरजेचं आहे. वाचन आणि श्वास ही एकच गोष्ट जर आपण आपल्या भोवती करून ठेवली तर आपणसुद्धा आयुष्यामध्ये एक मोठ्या ध्येयाकडे, मोठ्या यशाकडे वाटचाल करू शकतो. याच बाबी या निमित्तानं मी तुम्हाला सांगेल आणि पुढचा वेळ सन्माननीय प्राचार्य साहेबांसाठी मी ठेवतो. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, उपस्थितांचे धन्यवाद व्यक्त करतो. सन्माननीय प्राचार्य साहेबांनी मला ही संधी दिली त्याबद्दल त्यांच्याप्रती खूप कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या संदर्भात जे अधिक असेल, आता वेळेच्या अभावामुळं मी ते थोडंसं थांबवलेलं आहे. अधिकच्या गोष्टी मी आपल्या वर्गामध्ये तुमच्याशी त्या संदर्भानं संवाद करेन. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आपल्याला सांगितले की वाचन केल्यानंतर आकलन होणे खूप महत्त्वाचे असते. असंच आपल्याकडे आपण पारायण हा शब्द ऐकलेला असेल, पारायण होत असतात. तर ते पारायण चालू असताना त्या आजी वाचत असतात की एखादा जर वृक्ष तुम्ही कापलं तर नूतन वृक्षाची तुम्ही लागवड केली पाहिजे. तर त्या आजींना त्याचं काही आकलन झालं नाही, लक्षात आलं नाही. तर त्या शेजारच्यांना विचारतात की नूतन वृक्षाची लागवड करायची म्हणजे काय करायचं? तर त्या म्हटल्या का पिंपळाचं झाड खूप मोठं असतं तर आपण पिंपळाच्या झाडाचं लागवड केली पाहिजे. परत त्यांना त्याच्यामध्ये शंका होती, त्यांनी दुसऱ्यांना विचारलं तर ते म्हटले नको नको, आपण वडाच्या झाडाचं लागवड करायला पाहिजे. ते आपण त्याची पूजा करतो, त्याच्यामधून खूप काही आपल्याला मिळतं. तर असं काही नसून नूतन वृक्षाची लागवड म्हणजे नवीन वृक्षाची तुम्ही लागवड करायला पाहिजे असा त्यामधून अर्थ निघतो. तर वाचन केल्यानंतर त्यामधून आपल्याला आकलन होणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला नेहमीच प्रेरणा देणारे आपल्या महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सरांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. धन्यवाद. आज 1 जानेवारी 2025 आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप हार्दिक शुभेच्छा. या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अंतर्गत आपण हा उपक्रम राबवतो आहे की वाचन संकल्प महाराष्ट्राचा. या अगोदर पुणेकर वाचत आहे या प्रकारचा उपक्रम आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत घेतला. या कार्यक्रमाला आपल्या
राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपस्थित होते आणि त्यांनी असा मनोदय व्यक्त केला होता की हा उपक्रम एकट्या एका विद्यापीठामध्ये न होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो झाला पाहिजे आणि या अनुषंगाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम आपण राबवतो आहोत. 1 ते 15 जानेवारी 2025च्या दरम्यान आपण 15 दिवस संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व अकृषी विद्यापीठांमध्ये या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या उपक्रमाची थीम जी आहे ती अशी आहे की आज वाचन करणाऱ्यांची संख्या कमी होते आहे, वाचन कमी होतं आहे आणि मग वाचनाकडे समाजाला, वाचनाकडे विद्यार्थ्यांना आकृष्ट करण्यासाठी, त्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी शासनाच्या वतीने हे प्रयत्न सुरू आहे. आणि मग हा उपक्रम राबवत असताना शासनाने प्रत्येक तारखेवाईज कुठले प्रोग्राम्स घेतले पाहिजे याची एक निश्चिती केलेली आहे. त्या अनुषंगाने आपण पहिला कार्यक्रम आज घेतो आहोत तो म्हणजे वाचन कौशल्य. कौशल्य म्हणजे स्किल्स. विद्यार्थ्यांना एखाद्या गोष्टीचं ज्ञान, एखाद्या गोष्टीचं कौशल्य विकसित करण्यासाठी त्याची ज्ञानाची केंद्रे आपल्याला अधिक वाढवावी लागतील. त्यासाठी महाविद्यालयामध्ये जे काही साधनसामुग्री उपलब्ध असते, आता ज्ञान वाढवण्यासाठी सरांनी सांगितलं की सगळे भाषिक कौशल्य आपल्याला आत्मसात असले पाहिजे. त्याच्यामध्ये श्रवण असतं, आता जे तुम्ही करता आहात त्याच्यामध्ये भाषण असतं, जे मी आता करतो आहे की नाही, त्याच्यासाठी लेखन असतं जे तुम्ही नेहमी करत असता. आणि आज ज्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची ते म्हणजे वाचन कौशल्य. हे वाचन कौशल्य वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न करता येतील त्याबाबत मी तुमच्याशी इतगुत साधणार आहे. वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी आपल्याजवळ कुठल्या गुणांचा समुच्चय असावा याविषयी मी चर्चा करेल. आणि सरांनी जे सांगितलं, वावळ सरांनी, की वाचन कुठे करावं, कसं करावं, का करावं, केव्हा करावं, तर मी एकच वाक्य सांगेल की वाचनासाठी आपल्या मनाची तयारी असली पाहिजे. म्हणजे मी बसमध्ये वाचन करू शकतो, तुम्ही अगदी जेव्हा वेळ मिळेल तेव्हाही वाचन करू शकतो. त्यांनी सांगितलेल्या ज्या वेळा आहे त्या अतिशय महत्त्वाच्या आहे की वाचनासाठी मनाची एकाग्रता असणं फार गरजेचं असतं. त्यामुळे आज मी तुम्हाला ही कौशल्य विकसित करण्यासाठी अगदी पुस्तक हातात कसं धरायचं, ते वाचायचं कसं, मुखवाचन कसं करायचं, प्रकट वाचन कसं करायचं, आपली मनाची स्थिती कशी असली पाहिजे, वाचन करताना कसं बसलं पाहिजे, वाचन झाल्यानंतर काय विचार केला पाहिजे, वाचन करताना काय विचार केला पाहिजे, वाचन चालू असताना काय विचार करायचा नाही, या सगळ्या गोष्टींचा आज उहापोह आपण करणार आहोत. शासनाने निर्देशित दिलेले जे उपक्रम आहेत त्याच्यामध्ये आपण सामूहिक वाचन आज घेणार आहोत. हा कार्यक्रम झाल्यानंतर म्हणजे माझं व्याख्यान झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सगळ्यांना एक एक पुस्तक दिलेलं आहे आणि प्रत्येकाने ते पुस्तक वाचायचं आहे. वाचत असताना आम्ही तुमच्याकडे कॅमेरा करणार आहोत, तुमचा चेहरा आम्ही ऑब्झर्व करणार आहोत कॅमेऱ्यामध्ये की तुम्ही तल्लीन झालेले आहात का. कारण आता आम्ही तुम्हाला कौशल्य देणार आहोत, म्हणजे स्किल्स देणार आहोत आणि थोड्या वेळाने ते स्किल प्राप्त झालं की नाही किंवा होतं की नाही याचा पडताळा किंवा धांडोळा आम्ही घेणार आहोत. त्यामुळे आता हे सगळं लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. सामूहिक वाचन ही सुद्धा खूप चांगली प्रक्रिया असते. आपल्याकडे संत वाङ्मयाचा जर आपण अभ्यास केला तर आता थोडासा उल्लेख झाला की मला वाटतं मॅडम म्हणाल्या त्या पद्धतीने आपल्याकडे पारायण जे चालायचं ते त्यासाठीच चालायचं. आपण एखादी पोथी सप्ताहामध्ये किंवा पारायण आपण करतो, त्याच्यामागे भूमिका ही होती की आपलं ज्ञान तर जागृत करणं किंवा ज्ञानचं वाढवणं हा एक भाग असायचा.
पण त्याच्याबरोबर समूहाने एकत्रित येऊन त्या धार्मिक गोष्टीचा एक विचार करावा आणि त्यांना सदसद विवेकबुद्धीने जगण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी या सगळ्या प्रथा आणि परंपरा आपण निर्माण केलेल्या आहे. दुसरा जो शासनाने उपक्रम सांगितलेला आहे तो म्हणजे वाचन कौशल्य, जे आज आपण विकसित करणार आहोत. एखादी गोष्ट कौशल्य स्किल मिळवण्यासाठी काही खास प्रयत्न करावे लागतात. म्हणजे बघा की आज वर्षाचा पहिला दिवस आहे आणि तुम्ही सगळ्यांनी हा एक संकल्प केला पाहिजे की मी 8 दिवसाला एक पुस्तक वाचेल. तशी तुम्ही शपथ घेतली पाहिजे, कारण कौशल्य विकसित करण्यासाठी ते आपल्याला सवयीत रूपांतर करावं लागतं. म्हणजे मला जर चांगलं लिहायचं असेल तर मला काय करावं लागेल, ते कौशल्य विकसित करून घ्यावं लागेल. बरोबर आहे की नाही? म्हणजे खरं तर माणसाच्या जीवनाची ते गंमत आहे, ती अगोदर सांगतो आणि पुढच्या कौशल्याकडे जातो मी. माणूस जन्माला आल्यानंतर त्याला भाषा ही त्याला मिळालेली परमेश्वराने दिलेली अतिशय महत्त्वाची देणगी आहे. कारण भाषा आणि विचार याचा एक अनन्य अशा प्रकारचा संबंध आहे. म्हणजे तुम्हाला कोणताही विचार करायचा असेल तर अगोदर भाषा बोलतात तुम्ही आणि मनाला विचारतात तुम्ही. बरोबर आहे की नाही? म्हणजे मी सरांचं भाषण ऐकत होतं तेव्हा मला काय बोलायचं हे मी माझ्या मनाला विचारत होतो. लक्षात आलं तुमच्या? जी माणसं श्रवण करतात त्यांनाच भाषा येते, कारण ऐकल्याशिवाय बोलता येत नाही. आपल्याकडे मूकबधीर विद्यार्थी असतात, त्यांना बोलता काय येत नाही माहिती का? त्यांना ऐकता येत नाही. कारण भाषा जेवढी कानावरती पडते, शब्द जेवढे कानावरती पडतात, ध्वनी जेवढे कानावरती पडतात, त्या ध्वनींचा अर्थ आपण निश्चित करतो. त्या ध्वनींचा अर्थ जेव्हा आपल्या मनपटलावरती प्रतिमा तयार करतात तेव्हा त्या भाषेचे शब्द आपल्याला कळतात. म्हणून लहान मुलांना कधी असं म्हणू नये की तू आता बोलू नकोस, तू फार बडबड करतोस, फार त्रास देतो, त्याला पाहिजे तेवढा त्रास देऊ द्या. याचं कारण असं आहे की प्राथमिक अवस्थेमध्ये आपण जे वर्तन करतो त्या सगळ्या वर्तनाचा प्रभाव त्या मुलावरती होत असतो. त्यामुळे भाषण कौशल्य विकसित होण्याची पहिली पातळी ही तुमचं कुटुंब असते. ज्या कुटुंबामध्ये दररोज वर्तमानपत्र येतं, ज्या कुटुंबामध्ये वाचन चांगलं केलं जातं, चिंतन मनन केलं जातं, त्या कुटुंबामधील मुलांवरती आपोआप वाचनाचे संस्कार घडतात. म्हणून वाचन कौशल्य विकसित होण्याचं पहिलं जे कुठे कार्य होत असेल तर ते पहिलं तुमच्या कुटुंबामध्ये होतं. आता तुम्ही म्हणणार की आता आमचे वडील काही फार शिकलेले नाही, शेतकरी कुटुंबातले आहे, मग आमच्यावरती हे संस्कार झाले नाही, असं तुम्हाला आता म्हणता येणार नाही. याचं कारण असं आहे की आता त्याच्या पुढचे माध्यमही तुम्हाला उपलब्ध झालेले आहे. कुटुंबानंतर शाळा आहे, समूह आहे, वाचनालय आहे. बरोबर आहे की नाही? इतक्या सगळ्या गोष्टी आता त्या तुम्ही विकसित करायच्या. म्हणजे काही कौशल्य विकसित होत असताना कुटुंबाचा तुमच्यावरती प्रभाव पडतो, पण कुटुंबामध्ये ते जर वातावरण नसेल तर ते तुम्हाला निर्माण करावं लागेल. लक्षात आलं? त्या कुटुंबाला दोष देत बसू नका. कारण वडील जर कमी शिकलेले असतील, घरात कमी पुस्तकं असतील, म्हणून त्या घरातला मुलगा वाचन करूच शकत नाही असं नाही. त्याने त्याचे मनामध्ये डोकावून बघायचं आणि तुम्हाला सांगितलं की एक संकल्प तयार करायचा. हा संपूर्ण महाराष्ट्राचा संकल्प आहे वाचनाकडे घेऊन जाणारा. त्यामुळे आपण आपल्याला एकदा निश्चित करायचं की मला वाचन करायचं आहे, तर मी त्या टिप्स देणार आहे. कुठलं वाचन करायचं, कुठली पुस्तकं निवडायची, संदर्भ ग्रंथ कसे निवडायची, किंवा ज्याला आपण समीक्षणात्मक लेखन असतं ते कसं असतं, किंवा राजकीय स्वरूपाचं काही लेखन असतं, वर्तमानपत्रांमधून केलं जाणारं लेखन असतं, वेगवेगळ्या मॅगझिनमधून केलेलं लेखन असतं. आणि मग लेखन जेव्हा तुम्ही ते वाचता तेव्हा तुमचा उद्देश काय आहे त्या वाचनापाठीमागचा हा एकदा निश्चित करावा लागतो. आता प्रत्येक स्टेजला वाचन हे वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. आता उदाहरणार्थ प्राथमिक अवस्थेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला भाषा यायला लागली की
कुटुंबामध्ये ज्या पद्धतीने वातावरण असेल त्या पद्धतीने ते मुलगं भाषासुद्धा बोलतं. म्हणजे जसं की तुम्ही ती फुलराणी हे नाटक जर वाचलं असेल तर ते प्राध्यापक जे असतात लिंग्विस्टिकचे ते फक्त त्या जी अडाणी मुलगी आहे, फुलं विकणारी आहे, की जिला भाषा चांगली येत नाही, तिला ते एक वाक्य शिकवतात की एक होता राजा. इतकं सोपं वाक्य आहे, एक होता राजा. आणि त्या मुलीला सांगितलं की ती ज्या वातावरणात वाढलेली होती, ज्या कल्चरमध्ये वाढलेली होती, तेव्हा तिला त्या शब्दांवरती जोर देऊन बोलायची सवय होती. एक होता राजा. लक्षात आलं तुमच्या? आता त्या लिंग्विस्टिकच्या प्राध्यापकाने सांगितलं की असं नाही म्हणायचं. आणि मग त्यासाठी तिला खूप भाषेचं 1 महिनाभर ट्रेनिंग दिलं. आणि ते सगळ्यांना सांगितलं की असं कोण म्हणतं की भाषा तर बदलू शकते. मी बघा या मुलीवरती प्रयोग केला आणि तिला छानपैकी हे वाक्य कसं बोलायचं ते महिन्यामध्ये शिकवलं. आज ते अतिशय छानपणे वाक्य म्हणते. जेव्हा हे प्राध्यापक त्याला शिकवत होते, लिंग्विस्टिकचे भाषाशास्त्राचे अभ्यासक जेव्हा शिकवत होते, तेव्हा ती थोडं व्यवस्थित म्हणायला लागली, एक होता राजा. वाक्य किती साधा आहे, एक होता राजा, आहे का नाही? आणि जेव्हा तिला सांगितलं की आता सगळ्यांच्या समोर म्हणून दाखव, तेव्हा तिने पुन्हा म्हटली, एक होता राजा. लक्षात आलं तुमच्या की हे तिच्या अंगवळणी का पडलं? कारण तिच्यावरती जे संस्कार त्या भाषेचे झालेले आहे ते संस्कार बाजूला करण्यासाठी आपल्याला खूप मोठे प्रयोग, खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. मग वाचन कौशल्याच्या बाबत जे काही शासनाला वाटतं की वाचनाचे संवाद आपण केले पाहिजे. वाचनाचे संवाद म्हणजे कसं की आपण जे वाचलं ते दुसऱ्याला सांगितलं पाहिजे, त्याला आपण वाचन संवाद म्हणतो. बघा, समजा मी मिरॅकल मॉर्निंग या नावाचा ग्रंथ आता एवढ्यात वाचून संपवला. आणि त्याच्या अगोदर मला एक झाचं पुस्तक आहे, माझ्या मुलीने मला ते पाठवलं, अनपोस्टेड लेटर म्हणून. आणि ते इंग्रजीत असल्यामुळे, माझी इंग्रजी खूप चांगली असल्यामुळे मी मराठीत वाचायला लागलो. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे, एक पत्र जेव्हा लिहिलं जातं त्या पुस्तकामध्ये, त्याच्यामध्ये किती ज्ञानाचा खजिना भरलेला आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण जे वाचन आहे ते आपण चौफेर केलं पाहिजे. म्हणजे मला आईन्स्टाईनची थिअरी कळाली पाहिजे, मला सायकोलॉजी कळायला पाहिजे, मला तुमचं हिस्ट्री कळायला पाहिजे, जॉग्रफी कळायला पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल की जे काही उपलब्ध आयुष्य आहे त्याच्यामध्ये आम्हाला एवढे पुस्तकं वाचून होतील का? तर त्याच्यासाठी तुम्हाला निवड करावी लागेल, तुमची टाईम मॅनेजमेंट करावी लागेल. कारण तुम्हाला उपलब्ध वेळ आहे, त्या उपलब्ध वेळेमध्ये तुम्हाला कोणत्या स्वरूपाची वाचनाची आता गरज आहे. आता बघा की लहान मुलगा जे आहे त्याला मी जर ज्ञानेश्वरी दिली तर चालेल का? छोटं बाळ आहे, म्हणजे आता ते पहिले बालवाडीत गेलेलं, आणि त्याला मी सांगितलं वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्व ही परतत्व स्पर्शू जैसा. त्याला कळेल का? नाही कळणार. मग त्याला मला काय सांगावं लागेल की आई इकडे ये, बरोबर की नाही? त्याला छोटे छोटे वाक्य मला द्यावे लागतील. म्हणजे त्याला वाचनाला त्याचं कौशल्य वाढवण्यासाठी त्याला मला एका जागेवरती बसवावं लागेल. त्याला पुस्तक कसं धरायचं? तुम्ही बघा, लहान मुलांची जे पुस्तकं होते ना, किंवा आहेत आत्ताही, की ते टाईप मोठा असतो आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चित्र असतात. कारण कुठली भाषा म्हणजे एक प्रकारे ती चित्रलिपीत असते, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुम्ही त्या मुलाला ते पुस्तक दिल्यानंतर लहानपणी संस्कार घडवत असताना की जे आता तुम्हाला पुढच्या पिढीला हे उपयोगी पडणार आहे, त्याच्यापुढे खेळणी जशी मांडताना तशी पुस्तकं मांडली पाहिजे. तुम्ही बघा, लहान मुलांना त्याला थोडंसं खराब करू दे पुस्तक, पण त्याच्यापुढे खेळणी मांडण्यासारखी पुस्तक मांडलं पाहिजे. आणि मग पुस्तक मांडल्यानंतर त्याच्यामध्ये कौशल्य विकसित होतील, त्याला वाटेल, त्याच्या मनाची स्थिती निर्माण होईल की आपण हे वाचलं पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा ते पुस्तकं समोर येईल तेव्हा त्याची ज्ञानाची प्रक्रिया आपोआप सुरू होईल. त्यामुळे वाचनाचं कौशल्य हे पहिल्यांदा लहानपणापासनं आपल्याला ते जोपासावं लागेल. नंतर मुलगा
थोडासा माध्यमिक लेवलला येतो किंवा प्राथमिक शिक्षण घेतो तेव्हा त्याला त्याचा स्तर आपल्याला वाचनाचा उंचावत न्यावा लागतो. त्याच्यासाठी आपल्याला प्रगत वाचन करून घ्यावं लागतं. बघा तुम्ही की शाळेमध्ये सांगतात की तू हा धडा वाच, हिरवे हिरवे गाल गालीचे ही कविता वाच, बरोबर आहे की नाही, किंवा एखादं नाट्यछटा ही वाच. असं का सांगावं लागतं की त्या मुलाला वाचनाकडे आपल्याला आकर्षित करायचं आहे. आणि मग 8वी 10वीला गेलं की बहिणाबाई चौधरीची एखादी कविता येते, शांताबाई शेळक्याची एखादी कविता येते. तुम्ही पुस्तकांची रचना जर बघितले ना तर तुमच्या एक लक्षात येईल की विद्यार्थ्याला कोणतं वाचन सुखकर होईल याचा विचार करावा लागतो. म्हणजे आता बघा की मी 2005 ते 2010 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचा सदस्य होतो. त्यावेळेस माझा आग्रह असा असायचा की विद्यार्थ्यांना ते पुस्तक वाचल्यानंतर आकलन होऊन ते ज्ञान वापरण्याचं कौशल्य त्याच्यामध्ये निर्माण करता आलं पाहिजे. म्हणजे विद्यापीठ लेवलचा मी अभ्यासक्रम सांगतो. म्हणजे एखादं बघा की आमचा बाप आणि आम्ही असं पुस्तक जेव्हा आम्ही ते नेमलं आमच्या मराठी अभ्यास मंडळाने, तेव्हा आमचा उद्देश काय होता की नरेंद्र जाधव ज्या पद्धतीने घडले, ज्या पद्धतीने त्यांनी परिस्थितीशी संघर्ष करत हे कुटुंब उभं राहिलं आणि आज सावित्रीबाई फुले म्हणजे तेव्हाचे विद्यापीठाचे कुलगुरूपर्यंत जाऊन ते पोहोचले, तो जो प्रवास आहे तो प्रवास वाचल्यानंतर विद्यार्थ्यांमधल्या क्षमता अधिक दृढ व्हाव्यात. त्यांना असं वाटावं की नरेंद्र जाधवांना 10x10चं किंवा एक झोपडपट्टीवाजा घर होतं, रेल्वेच्या जवळ ते मुंबईमधलं घर होतं की जिथं सतत आवाज आणि जो मोहल्लाही असा होता की जिथं शिवराळ भाषेशिवाय काहीच ऐकायला मिळत नव्हतं. तेव्हा लोक शेजारचे सांगायचे की जाधवांच्या घरामध्ये लाईट अजून सुरू आहे, याचा अर्थ जाधवांची मुलं वाचता आहेत, अभ्यास करता आहेत. त्यामुळे हे कौशल्य विकसित करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला स्वतःच्या मनाची तयारी करावी लागते की मला आता वाचन करायचं आहे. मग वाचन करायचे आहे तर पुस्तक निवडीची प्रक्रिया तुमची सुरू झाली पाहिजे. त्या गटामध्ये तुम्हाला वाचनासाठी पुस्तकं निवडता आली पाहिजे. जसं बघा की बालवाडीच्या मुलांना बडबड गीताची पुस्तकं दिली पाहिजे, कारण त्यांना ते रिदम आवडतो, आहे का नाही, त्यांना तो रिदम आवडतो. रिदम म्हणजे नाद. तुम्हाला लहान मुलांना जर पुस्तक आवडीचं महत्त्व बिंबवायचं असेल तर त्यांना ते पुस्तक वाचताना त्यांना रिदम तयार करून दिला पाहिजे. आता बघा की शब्द जेव्हा आवृत्त होतात, तुम्ही लहान मुलांचे जर बडबड गीतं जर बघितलं तर शब्द आवृत्त होतात पुन्हा पुन्हा. हिरवे हिरवे, जसं मी तुम्हाला सांगितलं की 5वी 7वीला बालकवींची कविता जर असेल तर हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे, त्या मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती, आहे की नाही. म्हणजे शब्द आवृत्त झाले की त्या मुलाला काय वाटतं, अरे याच्यात तर गंमत आहे, आपण हे वाचलं पाहिजे. मग माध्यमिक लेवलला त्याचा अभ्यासक्रम बनवत असताना त्याच्यावरती संस्कार घडतील अशा प्रकारे पाठ्यपुस्तकांची रचना केलेली असते. तुम्ही बघा माध्यमिक लेवलला, कारण त्याचं जे वय असतं ते आता कुमार अवस्थेकडे झुकलेलं असतं. त्यामुळे पुस्तकांची रचना जर घेतली तर प्रत्येक कालखंडाप्रमाणे पुस्तकामध्ये रचना केलेली असते. म्हणजे तुम्ही 10वीचं जर पुस्तक जर बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला नाट्यछटा येतील, तुम्हाला अवांतर वाचनासाठी येतील, तुम्हाला मध्ययुगीन वाङ्मयावरती लेखन झालेलं असेल, 18व्या शतकातलं लेखन झालेलं असेल, महात्मा फुल्यांचा एखादा लेख असेल, आणि आत्ता दलित साहित्यातील किंवा आदिवासी स्त्रीवादी जनवादी साहित्यातील एखादा लेख तिथे दिलेला असतो. मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जेव्हा तो माध्यमिक लेवलला किंवा उच्च माध्यमिक लेवलला जातो तेव्हा त्याला हे वाचन यासाठी दिलं जातं की अरे या जगामध्ये, या देशामध्ये, या समाजामध्ये
कशा पद्धतीने परिवर्तन घडता आहेत ही परिवर्तनाची जी क्षमता आहे ती रुजवण्यासाठी वाचनाची आपल्याला खूप गरज असते. त्यामुळे प्रत्येक स्तरावरती वाचन बदलतं. आता झालं आपण माध्यमिक लेवलला आलो, उच्च माध्यमिकला आलो, आता कॉलेज लेव्हलला. आता मात्र तुमची जबाबदारी खूप वाढलेली आहे. आता तुम्ही बडबड गीतं वाचून चालणार नाही. आता काय करावं लागेल तुम्हाला की ज्या पद्धतीने वाङ्मय व्यवहार बदलतात, समाजाची स्थितीगती बदलते, लोकांच्या क्षमता आता बदललेल्या आहे. आता बघा देवनागरीमधून किंवा मराठी भाषेमधून आता पूर्वी मोबाईलला तसे ॲप नव्हते आहे का नाही, आता तसे ॲप तयार झाले. आपण मराठीतून लिहायला लागलो आहे का नाही, मराठीतून वाचायला लागलो आहे का नाही. आता मला मी एक गोष्ट करत असतो, मला इंग्रजी जर एखादं ट्रान्सलेट करायचं असेल तर मी माझ्याकडे ॲप आहे, मी तो सगळा डेटा त्याच्यात टाकतो आणि ते मला मराठीमधून सांगतं छानपैकी. काही थोडंसं चुकीचं सांगतं, मी बरोबर करून घेतो. लक्षात आलं ना. म्हणजे आता इथून पुढे वाचनामध्ये भाषेचे अडसर राहणार नाही. मला आईन्स्टाईन कळतो, मला प्लेटो कळतो, मला टी.एस. इलियट कळतात, मला अगदी काय म्हणतो एखादं हिंदीमधले कबीर कळतात आहे का नाही. अशी माझ्या मनाची मी धारणा केली पाहिजे. कारण माझं वाचन जेव्हा चौफेर असेल तेव्हा माझ्या मनाची स्थिती उत्तम राहते. म्हणून वाचन, ज्याला आनंदी राहायचं आहे त्याला वाचन हे औषध आहे. आणि तुमच्या वहीवरती लिहून ठेवा की आजपासून मी दर आठवड्याला एक पुस्तक वाचेन. कारण हा संपूर्ण महाराष्ट्राचा संकल्प आहे आणि तो संकल्प आपल्या येवला महाविद्यालयाने सुद्धा आता तयार केलेला आहे. आता वाचन संवाद आपल्याला वाढवायचा आहे. त्याच्यासाठी मी उद्या एक लेखक तुमच्याकडे बोलवलेला आहे. मला असं वाटत होतं की तुम्ही अधिक प्रतिसाद द्यायला हवा होता, पण उद्या अधिक मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित राहा. की लक्ष्मण बाराहाते म्हणून ज्यांच्या कवितेला अनेक पुरस्कार मिळाले, विशाखा पुरस्कार ज्यांच्या 5 बिघे या कविता संग्रहाला मिळाल्या, आणि आज झाडावरती ज्या कविता ते लिहित आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना खूप चांगला प्रतिसाद या कवितांना मिळतो आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की या लेखकाला हे कसं सुचलं, कारण त्यांनी काय वाचन केलं. आता बघा की मी अनुष्टुभ या नियतकालिकाचा 2008 सालापासून व्यवस्थापक म्हणून काम करत होतो. आता हे ट्रस्टी आहे. आणि मग मी जेव्हा पहिल्यांदा 2000 साली मी अनुष्टुभचा आजू सभासद झालो, वाचायला लागलो, आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे एवढी चांगली समीक्षा किंवा एवढं चांगलं समीक्षेला व्यासपीठ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देणारे खूप कमी नियतकालिका आहेत की त्यामध्ये अनुष्टुभसारखं नियतकालिका आहे. आणि मग आता मला असं वाटतं की आता मी बोलताना विचार करतो की मुलांपुढे अधिक सोपे शब्द कसे येतील. कारण मला अनेक तिथं असे शब्द मिळाले की जे माझ्या मनामध्ये नेहमी रुंजी घालत असतात, माझ्या परिप्रेक्ष्यामध्ये. आता मी परिप्रेक्ष्य हा शब्द वापरला की परत मुलं म्हणतील याचा अर्थ काय. त्यामुळे माझ्या मनाच्या परिप्रेक्ष्यामध्ये शब्दांची जो साठा आहे तो असा जाऊन बसला की नकळतपणे बोलण्यामधनं व्यक्त होत असताना असे शब्द येऊ शकतात किंवा येतीलही. त्यामुळे भाषा हा काही फार अवघड अशा प्रकारचा विषय नाही. तो वाचनामधनं फार सुकर होतो, सोपा होतो, आणि तुमची जे व्यक्तिमत्व आहे ते तुमच्या वाचनामधून कळतं. म्हणजे बघा की अनेक IAS IPS किंवा उच्च पदस्थ जे अधिकारी असतात, तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं मी कलेक्टर वैनू या नावाचं ते पाटील सरांचं आहे, ते कलेक्टर आहे. किंवा आता बघा की नंदुरबारचे जे जिल्हाधिकारी आहेत त्यांचं इथे आदिवासी समाजातले आहे, आणि मग त्यांनी ते सगळं लेखन केलेलं आहे. किंवा आता विश्वास नांगरे पाटलांचं जे IPS आहेत त्यांचं आत्मचरित्र तुम्हाला अभ्यासाला नेमलेलं आहे. आता बघा की ही माणसं वाचन खूप करतात. म्हणजे मला एक सांगावंसं वाटतं की या व्यक्तींच्या घरामध्ये त्यांचं स्वतःचं वाचनालय असतं. तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये गेलात, विशेषतः जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये, कमिशनरच्या दालनामध्ये, तर तुम्हाला त्यांच्या खुर्चीच्या पाठीमागे सगळे पुस्तकं ठेवलेले पाहायला मिळतील. जसं बघा की एखाद्या ॲडव्होकेटच्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांच्या खुर्चीच्या पाठीमागे सगळे लॉचे पुस्तकं ठेवलेले असतात.
हे का ठेवलेले असतात? कारण प्रत्येक गोष्ट आपण मनात साठवू शकत नाही, आपल्याला नवीन ज्ञान घ्यावं लागतं. म्हणजे तुम्ही मेडिकल क्षेत्रातले जर मुलं असतील ना, ते म्हणतात की आजचा एखादा त्यांच्या सेमिनारमध्ये झालेला एखादा निबंध प्रसिद्ध झालेला किंवा एखाद्या नियतकालिकामध्ये जे रिसर्च पेपर पब्लिश होतो, तो 15 दिवसामध्ये दुसरा जण अजून त्याच्यावरती काही टीका टिप्पणी करत नवीन काही मांडणी करत असतो. त्यामुळे ज्ञान हे सतत बदलतं असतं आणि बदलतं ज्ञान अवगत करण्यासाठी तुम्हा सगळ्यांना गरज आहे ती वाचनाची. आता 2-3 मुद्दे झाले. आता पुस्तक परीक्षण तुम्हाला करायचं आहे आणि त्याच्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काय केलेलं आहे की विद्यापीठाच्या वेबसाईटवरती तुम्हाला आता पाथ दिलेला आहे की प्रत्येक महाविद्यालयाने त्या मुलांना पुस्तक वाचायला द्यायची. पुस्तकं वाचल्यानंतर त्याने परीक्षण लिहून आणायचं आणि मग ते सादरीकरणसुद्धा करायची संधी द्यायची. म्हणजे मंडाळकर या मुलीने एखादं पुस्तक वाचलं, भुऱ्या वाचलं, तर भुऱ्यामध्ये काय आहे, ही कादंबरी कोणी लिहिली, या कादंबरीची भाषाशैली कशी आहे, या कादंबरीमधलं वातावरण निर्मिती कशी आहे, या कादंबरीमधला मूल्यभाव कसा आहे, या कादंबरीमधलं जीवनचरित्र कसं आहे, या कादंबरीमध्ये लेखकाची भावनिक आंदोलनं कशी आहेत, अशा वेगवेगळ्या अंगाने जेव्हा त्या विचार करायला लागतात तेव्हा ते खरं वाचन असतं. वाचन झाल्यानंतर सुद्धा आपल्याला चिंतन करायचं असतं. म्हणजे समजा मी एखादा ग्रंथ वाचला, तर तो वाचल्यानंतर माझ्या मनात त्या ग्रंथामधले अनुभव, त्या अनुभवाने द्वंद्व युद्ध केलं पाहिजे. हे असंच का? मी तुम्हाला माझ्या जीवनातली एक गोष्ट सांगतो की MA असताना मला वाचनाची पहिल्यापासून आवड आहे. MA असताना मी झोंबी या नावाची कादंबरी वाचली. तेव्हा नुकतीच ती प्रसिद्ध झालेली होती, आनंद यादवांची. बऱ्यापैकी मोठी कादंबरी आहे, 500-600 पानांची. आणि ही कादंबरी वाचत असताना साधारणपणे जेवण झाल्यानंतर 8-8:30 वाजता मी वाचायला बसलो आणि म्हटलं की आता साधारणपणे 1 तासभर वाचू आणि मग झोपून घेऊ. शनिवारचा दिवस होता, रविवार सुट्टी होती महाविद्यालयाला. कादंबरी आणली, ग्रंथालयातून वाचायला लागलो आणि मग कादंबरी वाचता वाचता मला असं वाटायला लागलं की हे आनंद यादवचं नाही, हे माझं सगळं आहे. म्हणजे काय की मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला मी माझं जीवन त्याच्यामध्ये शोधायला लागलो. आणि आनंद यादव जे लिहित होते की त्यांना जास्त कष्ट पडत होते, मला तेवढे नव्हते, पण साम्यदिष्टता ही होती की एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाला जे काही दुःख असतं, त्याला ज्या वेदनांना सामोरं जावं लागतं, म्हणजे शेताला पाणी भरणं आहे, जनावरांचे चारा पाणी करणं आहे किंवा शेण काढणं आहे, सारवणं आहे, काय जे कामं असतात शेतीचे, त्याच्यासाठी यादवांना वेळ मिळत नव्हता. आणि मग ते शिक्षणासाठी कसा संघर्ष करत होते, ही जेव्हा मी यादवांची ती कहाणी वाचत होतो कादंबरीच्या रूपाने, तेव्हा मी माझ्या मनाशी असा विचार करत होतो की ही जी कहाणी आहे ही यादवांची नाही, ही माझीच कहाणी आहे. आणि तुम्हाला सांगतो, दिवस उगेपर्यंत मी सातत्याने वाचत होतो. कारण मला आदर्शासारखं असं वाटत होतं की आता पुढे काय असेल, या कलाकृतीमध्ये पुढे काय असेल. किंवा मी एखाद्या, आता हिंदीचे प्राध्यापक नाही, गली आगे मूर्ती आहे सारखी कादंबरी असेल, किंवा आता इंग्रजीचे प्राध्यापक आहेत, द फिनान्शियल एक्सपर्ट सारखी कादंबरी असेल, की आपण जेव्हा वाचायला लागतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता मला अजून ज्ञान घ्यायचं आहे, माझे ज्ञानेंद्रिय एकाग्र झालेले आहे, मी कार्यरत झालेलो आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला मी वाचनाची एक कारण कौशल्य आपल्याला विकसित करायची एक टिप देतो की वाचन करत असताना तुमचं मन किती एकाग्र होतं त्याच्यावरती वाचन फार महत्त्वाचं असतं. ते सुरुवातीला एकाग्र होत नाही, कारण मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोरं, तुम्हाला सांगितलेलं ना, मन एवढं जसं खाकसनं दाना, मन केवढं आभा येताही मायना. ते लवकर काही ट्रॅकवरती चालत नाही. तुम्ही बघा, कधी कधी तुमच्या मनात विचारांची जे आंदोलन आहे ते वेगळीच निर्माण होतात. म्हणजे तुम्ही वाचायला बसले की तुम्हाला काय होतं, हे वाचण्यापेक्षा दुसरं काहीतरी आठवायला लागतं आणि मग 2 मिनिटांनी तुम्ही विचार करता की मी हा परिच्छेद वाचला,
पण मला काही कळाला नाही. मग तुम्ही काय म्हणता माहिती आहे का, नाही आता मी आता कुणाचंच नाही, ही आवाजसुद्धा ऐकणार नाही, मी आता वाचन करेल. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाच्या अंतर्मनाला सांगता की आता मला वाचन करायचं आहे, त्यावेळेला मात्र तुमचं वाचन खूप चांगलं होऊ शकतं. म्हणून वाचनाच्या क्षमता वाढवण्यासाठी आता काय केलं पाहिजे अगदी थोडक्यात सांगतो. बऱ्याच गोष्टी मला माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे किती गोष्टी सांगू असं झालेलं आहे. पण आता वाचन क्षमतेवरती परिणाम करण्यासाठी पहिलं म्हणजे आपल्याला शब्दबोध झाला पाहिजे, शब्दांचा अर्थ कळाला पाहिजे. मी एखादा शब्द आता बघा, मी म्हणजे त्या कसबादे पट्ट्यात नागपूर महाविद्यालयामध्ये होतो तेव्हा मला ऐराणी येत नव्हते, म्हणजे मला शब्दबोध होत नव्हता. आणि माणसं जेव्हा बोलायची तेव्हा मला काही गोष्टी कळायच्या नाही. कठे जाई राहीना, तुझं नाव काय शे, असं ते म्हणायचे. मग तुझं नाव काय शे म्हणजे आहे, बरोबर की नाही. मग मी ते अर्थ समजून घ्यायला लागलो. अर्थ समजून घेतल्यानंतर आता मी ऐराणीमा सुद्धा लिखी देस तुमले, म्हणजे मी आता ऐराणीमधून सुद्धा तुम्हाला लिहून देऊ शकतो, कारण ते शब्द काय केले मी माझ्या मनात साठवले. म्हणून वाचत असताना आता मी दोंडाईच्या कॉलेजला होतो 1 वर्ष, तिथलं गंमत सांगतो की एका प्राध्यापकाबरोबर मला एक जणाच्या दारावरती जायचं होतं आणि त्या काळात काही मोटरसायकली वगैरे आमच्याकडे नव्हत्या. तर ते म्हटले आपण सायकलवरती जाऊ. सायकलवरती जाऊ म्हटल्यानंतर ठीक आहे, आम्ही सायकल घ्यायला गेलो. तेव्हा भाड्याने सायकल मिळायच्या, 30-31 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तुमचा जन्मही नव्हता तेव्हा. आणि जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा त्या माणसाला आपल्या मराठीमधून सांगितलं की मला सायकल पाहिजे भाड्याने. त्याने मला विचारलं पांजरीवाली पाहिजे का बिगर पांजरीवाली पाहिजे. आता ही पांजरी काय शब्द, याचा अर्थ मला काही माहीत नव्हता. मग मी त्या माणसाला विचारलं हे पांजरी म्हणजे काय. तर पांजरी म्हणजे कॅरियरवाले. म्हणे तुम्हाला किती जणांना जायचं आहे, ते ऐराणीतच सांगितलं. म्हटलं आम्हाला 2 जायचं आहे. म्हणे मग तुम्हाला पांजरीवालीच देतो. लक्षात आलं की जर तुम्हाला एखादा शब्द कळाला नाही तर तुम्हाला अर्थबोध होणार नाही आणि वाचन क्षमता तुमच्यामध्ये विकसित होणार नाही. एक शब्द सांगतो आणि मग पुढे एक सारांश करत मी इथे थांबेन की मला म्हणजे आमच्याकडे ऊस बागायत जास्त असायचं. तेव्हा मला माझ्या मोठ्या भावाने सांगितलं की ती निंगूरची नीट कर. आता तोपर्यंत मलाच शब्द माहीत नव्हता. मी शेतकऱ्याचा मुलगा असतानाही मला हा शब्द काही माहीत नव्हता, निंगूरचे. मी म्हटलं ही निंगूरची काय असेल. तेव्हा त्यांनी सांगितलं ढेकळावरती ढेकळ किंवा दगडावरती दगड याच्या ज्या खुणा केलेल्या आहे, आपल्याला जे काही सारे पाडायचे आहेत त्याच्या किंवा जे काही सऱ्या पाडायच्या आहेत त्याच्यासाठी ज्या खुणा केलेल्या आहे त्याला निंगूरची असं म्हणायचा. म्हणून पहिल्यांदा तुम्हाला वाचन करताना एखादा शब्द अवघड असेल तर त्याचा अर्थबोध शब्दबोध झाला पाहिजे, तो आकलन झाला पाहिजे. दुसरं आहे की चुकीचं शब्दबोधन जर झालं तर वाचन नीट होत नाही. म्हणजे तुम्हाला एखाद्या शब्दाचं नीट उच्चारणच करता आलं नाही किंवा त्याचा बोध नीट झाला नाही तर तुम्हाला ते वाचन करावंसं वाटणार नाही किंवा ते वाचन समजणार नाही. तिसरं, वाचनाची एक दिशा असते. दिशा असते म्हणजे काय, आपल्याला सलगपणे वाचन करता आलं पाहिजे. आता बघा की लहान मुलं जे असतात त्यांना शिकवावं लागतं. तुम्हाला शिकवायचे की नाही माहीत नाही, पण आम्हाला शाळेमध्ये शिकवायचे. आमचे सर फार चांगले होते की पुस्तक कसं धरायचं, वाचन करत असताना ते किती अंतरावरती धरायचं, पुस्तक घेत असताना. आता मी मुद्दाम मोठं पुस्तक निवडलं तरी माझे 3 बोटं पुढे आहे, 2 बोटं हे आहे. साधारणपणे एक 15 ते 20 सेंटीमीटर अंतर धरून ते पुस्तक वाचलं पाहिजे. म्हणजे पुस्तक वाचनासाठी सुद्धा तुम्हाला काही प्रयत्न करावे लागतील. पुनर्दृष्टिक्षेप तुमच्याजवळ असला पाहिजे. पुनर्दृष्टिक्षेप म्हणजे काय, तुमच्या दृष्टीने ते अनेक शब्द तुम्हाला एकत्रित पकडता आले पाहिजे. जे चांगलं वाचन करतात किंवा जलद वाचन करतात त्यांचा पुनर्दृष्टिक्षेप हा चांगला असतो. म्हणजे एकाच वेळेस अनेक शब्द दृष्टीने साठवून ठेवता आले पाहिजे. दृष्टीचा आवाका वाढला पाहिजे. आता वाचताना शब्द उच्चारण व्यवस्थित झालं पाहिजे. एखाद्या शब्दाचं उच्चारणच जर झालं नाही मनातल्या मनात तर काय होईल, ते शब्द तुम्हाला फारसे नीट कळणार नाही. आता वाचकाची शरीर प्रकृती चांगली असली पाहिजे, त्याची मानसिक शक्ती चांगली असली पाहिजे,
त्याने शारीरिक हालचाल व्यवस्थित केल्या पाहिजे, नजरेचा आवाका चांगला असला पाहिजे, त्याने एकाग्र होऊन वाचन केलं पाहिजे, त्याच्याजवळ शब्द भांडार घेण्याची क्षमता असली पाहिजे, त्याने आसन व्यवस्था व्यवस्थित असली पाहिजे. मी जर टेबल खुर्ची पुढे असेल आणि मग पुस्तक घेतलं तर मला ते चांगल्या पद्धतीने वाचता येईल. अनेक मुलं झोपून वाचतात, त्याने आळस चढतो आणि मग ते तसेच झोपी जातात. त्यामुळे वाचनाची सुद्धा बैठक पूर्वी बघा, ज्ञानेश्वरी असेल, चांगदेव 65 असेल, भागवत असेल, तर त्यावेळेस ते मोठं पुस्तक म्हणून तसे लाकडी त्याला आता मला आसन काय म्हणतात मला आता आठवे ना तो प्रॉपर शब्द, पण त्याच्यावरती माझ्याकडे आहे ते पुस्तक त्याच्यावरती ठेवलं जायचं. किंवा अजूनही महाराज जेव्हा निरूपण करतात तेव्हा त्यांच्या पुढे ते तसं पुस्तक ठेवलेलं असतं. तुम्ही बघा एवढं मोठं पुस्तक असतं पण ते एक एक पान व्यवस्थितपणे अलगद उलगडता येतं, पुढे सरकवता येतं आणि त्यातून वाचन तुम्हाला चांगलं करता येतं. आता वाचनासाठी हे स्किल डेव्हलप करण्यासाठी तुमच्याजवळ काय असलं पाहिजे, आवड असली पाहिजे. ज्याला आवड आहे त्याला सवड आहे. कुणी म्हणाल की मला वेळ नाही, वेळ कुणालाच नाही आहे, वेळ सगळ्यांना आहे. आता माझं वाक्य नीट ऐका, वेळ सगळ्यांना आहे आणि वेळ कुणालाच नाही. वेळ सगळ्यांना आहे म्हणजे काय, जेव्हा तुम्हाला आवड असते तेव्हा वेळ मिळतो. आता उदाहरणार्थ मला फोटोग्राफीची आवड आहे, मी कुठे गेलं की माझा कॅमेरा मी आपला काढतो, निसर्गाचे फोटो तिथं टिपतो, ते व्यवस्थित जतन करून ठेवतो. आणि कधी जरी 10 वर्षांनी जेव्हा मी ते फोटो बघतो तेव्हा मला ते सगळं रिकॉल होतं, मी कुठे गेलो होतो, काय गेलो होतो, कुठून तो फोटो मी काढला, असं सगळं आपल्याला करता आलं पाहिजे. फोटोसुद्धा जसे फोटो मनात साठवले जातात तसं वाचनसुद्धा मनात साठवता आलं पाहिजे. पुढची गोष्ट आता बहुश्रुतता तुम्हाला वाचनामधून तयार करता येते. जे माणसं वाचतात ते चांगलं बोलू शकतात. जिज्ञासापूर्ती वाचनातून होते. तुम्हाला एखाद्या गोष्टीचं जिज्ञासा वाटली पाहिजे, आता पुढे काय घडेल. तुम्ही चित्रपट बघता ना, चित्रपट म्हणजे ती पट असतो, ती एक कथा असते, अगोदर तो एक स्टोरी असते आणि त्या स्टोरीच्या अनुषंगाने चित्रांचा पट तयार केला जातो. कादंबरीमध्ये सुद्धा घटनांचा पट असतो, कथेमध्ये घटनांचा पट असतो, नाटकामध्ये नाट्याचा पट असतो. लक्षात आलं तुमच्या. पण हा पट कधी उलगडेल. मी तर एखादं वाक्य वापरलं तर बघा तुम्हाला कसा पट एक उलगडून दाखवतो. दुपारची याळ होती, रामभाऊ गावाच्या पाद्याने चालला होता. चालता चालता मनात विचार करत होता, आता जर पाऊस आला तर माझ्या पिकाचं काय होईल. असा विचार करत असतानाच गावाजवळ आला. दुपारची वेळ होती, ऊन रखरखत होतं. महादेव आपल्या घराजवळ आला. वाईच आपला घराचा दरवाजा उघडला तर बायको झोपलेली होती. उन्हातून आल्यामुळे याचं डोकं तापलेलंच होतं आणि वाईच तो तिच्यावरती ओरडला, ए म्हसाडा झोपले का अजूनही. आता लक्षात घ्या, त्या महादेवला तुम्ही पाहिलेलं नाही, कोण रामू असेल त्याला पाहिलेलं नाही, परंतु मी तुमच्याजवळ त्या वाचनामधनं, त्या वाचनाच्या निरूपणामधून तुम्हाला वातावरण निर्मिती केले. किंवा तुम्ही नटसम्राट पाहिलं असेल नाटक, नटसम्राट चित्रपट बघितला नसेल तर ठीक आहे, 1-2 वाक्य मी तुम्हाला म्हणून दाखवतो. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत 1-2 वाक्य तुम्हाला म्हणून दाखवतो की आपल्याला वाचनामधून वातावरण निर्मिती कशी होते. की छत्रपती शिवाजी महाराज छोटे होते तेव्हा संभाजी महाराज छोटे होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांना वेळ तेवढा देऊ शकत नव्हते. एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभूराजांना जवळ घेतलं आणि ते फार करारे होते लहानपणापासून. तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला, ते काय म्हणतात ते बघा. आबासाहेब 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 कधी तुम्ही मला अंग खांद्यावरती खेळवलं आबासाहेब. वडील म्हणजे शिवाजी महाराज म्हणतात, नाही नाही. शंभो शंभो, अरे तू लहानचा मोठा होत होता ना तेव्हा तुला अंगा खांद्यावरती नाही रे कधी खेळू शकलो. ते ज्या वेळेस शंभू राजांना कडकडून मिठी मारतात तेव्हा दोघांचे डोळे ओले होतात. नाटकामध्ये डोळे ओले होतात म्हणजे आपोआप आलं पाहिजे, आहे का नाही. जसं बघा की नटसम्राटमधल्या 1-2 ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवतो की वाचनामधची ताकद काय असते ती. कारण आपण कौशल्य विकसित करतो आहोत, तुम्हाला ती ताकद सांगतो. ज्यावेळेस आपलीच मुलं आपल्याला पारखी होतात,
त्यावेळेस कुणीच कुणाचं नसतं. ही जी आठवण असते त्याच्यामध्ये एक वाक्य आलेलं आहे बघा, की कुणाला आपल्या म्हणजे जेवणाचं ताट द्यावं परंतु बसायचा पाठ मात्र देऊ नये, आहे की नाही. सरकार म्हणजे ती त्याची बायको जेव्हा म्हणते तेव्हा सरकार म्हणतं हाच तो आप्पासाहेब बेलवलकर, हाच तो आप्पासाहेब बेलवलकर ज्याने रंगभूमीची 40 वर्षे गाजवली. पण आज सरकार कुणीही कुणाचं नसतं असं जेव्हा म्हणायला लागतो तेव्हा त्याच्या अंतरंगामधली जी भावना आहे ती प्रेक्षकांच्या वाचकांच्या मनावरती अधिराज्य गाजवते. त्यामुळे वाचन करत असताना तुम्ही त्या क्लायमेटमध्ये त्या वातावरणामध्ये गेले पाहिजे असं मला वाटतं. कल्पनाशक्तीला खूप मोठा वाव असतो, कारण मी जेव्हा एखादं पुस्तक वाचतो तेव्हा मला त्या कल्पनाशक्तीत मी जातो. मी आता ते गौर गोपालदास त्यांचं एक पुस्तक वाचतो आहे, फार चांगलं लिहिलेलं आहे, मराठीमधलं ते वाचतो आहे आणि मला एवढा आनंद मिळून राहिलेला आहे की खरंच जीवन म्हणजे किती माणसाच्या वेदनांचा एक समूह असतो असं थोडा वेळ म्हणूया. पण मी असंही म्हणेल जीवन म्हणजे आनंदाची एक लहर असते, आनंदाचा एक फ्लो असतो. का? कारण तुम्ही कसं बघता. मुलांना स्ट्रेस आहे का हो? मला सांगा बरं. ते गौरदास फार चांगलं मांडतात. तुम्हाला ताणतणाव आहे? किती मुलांना ताणतणाव आहे? हात वरती करा. मुली जास्त आहे. किती मुलींना ताणतणाव आहे? किती प्राध्यापकांना ताणतणाव आहे? सगळ्यांना ताणतणाव आहे. त्यामुळे तुम्ही हात वरती करा, ते पण मला माहिती आहे. सगळ्यांना ताणतणाव आहे. पण ताणतणाव नाही असं म्हणणारे किती आहे? वर्षाचा पहिला दिवस आहे, सगळ्यांनी संकल्प करा, म्हणायचं मी सुखी आहे, मला ताणतणाव नाही. प्राचार्याला ताणतणाव असतो का हो? विचाराल का तुम्ही मला कधी? तुम्ही सुखी का मी सुखी? सांगा बरं, याचं उत्तर द्या, मग मी आटोपता घेतो. सांगा बरं, तुम्ही सुखी का मी सुखी? हां, तुम्ही सुखी ना? का बरं? जबाबदाऱ्या कमी आहे, बरोबर की नाही? मग आपण ठरवून टाकलेलं आहे. तुम्ही असं सांगा, सर लोकांपेक्षा आम्ही सुखी आहोत. तुम्हाला काय वाटतं माहिती आहे का? हे किती सुखी आहे, 2-2 लाख पगार आहे का नाही, गाडी आहे का नाही, फ्लॅट बंगला आहे का नाही. पण यांना विचारा बरं सुखी कोण आहे? तेव्हा त्याला आपलं काही खरं नाही, आहे का नाही. पोराची फी भरा, आमक्याचं हे करा, हे बघा किती छान टवटवी चेहरे बसलेले, हे किती सुखी आहे. म्हणून मित्रांनो, वाचन करा. वाचन केल्यानंतर तुम्हाला जीवनाचा एक नवीन मतितार्थ प्राप्त होतो. खरं सांगू का, मला जेव्हा कॉलेजचा काही स्ट्रेस असतो, काही नकळतपणे काही गोष्टींचा स्ट्रेस येतो, त्यावेळेस मी छानपैकी तुकाराम महाराजांचे अभंग काढतो आणि मग तुकाराम महाराजांनी आपल्या वेदनेमधून या समाजाला जो काही उपदेश केलेला आहे तो किती मोठा आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की जोपर्यंत मानव समाज जिवंत आहे तोपर्यंत आमची ज्ञानेश्वरी राहील, तुकोबांची गाथा राहील, आमचं भागवत राहील, आमचं रामायण राहील, आमचं महाभारत राहील. परत निर्माण होणाऱ्या गोष्टी नाही या, आपण त्यांचा संचित केला पाहिजे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी मला सांगायच्या होत्या की अगदी शिवकाळामध्ये कशा पद्धतीने लेखन केलं, मध्ययुगीन वाङ्मयामध्ये कशा पद्धतीचं लेखन, अर्वाचीन वाङ्मयामध्ये कशा पद्धतीचं लेखन केलं आणि आज तर काय आपण किती पद्धतीचं लेखन वाचतो आहे. बघा ना तुम्ही, किती वाचन आज वेगळ्या अंगाने करतो आहोत. म्हणून फक्त एक उपदेश तुम्हाला करतो आणि इथे थांबतो की सगळ्यांनी मोबाईल युनिव्हर्सिटीवरती, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवरती येणारे जे मेसेज आहे त्याला फार वेळ न देता पुस्तक हातात धरा. आठवड्याला एकच संकल्प करा, आठवड्याला एक पुस्तक वाचा. त्याच्यातून तुमची किती तयारी होते ते फक्त 1 मिनटात सांगतो आणि थांबतो. जे IAS IPSचा मी मगाशी उल्लेख केला, जे मराठीचं प्राध्यापकाचं वाचन नसेल तेवढं वाचन या लोकांचं असतं. मी त्यांना विचारतो तुम्ही कसं वाचता हे? जेव्हा गाडीतून प्रवास करतात तेव्हा ही माणसं वाचतात, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही माणसं वाचतात. आज बघा समाज माझ्या सांगते हे शरद पवार साहेबांचं आत्मचरित्र प्रसिद्ध झालेलं आहे आणि
हो हां, लोकमाच्या संघात आहे. जर तुम्ही हे वाचलं, मी त्याची एक मला PDF कोणीतरी पाठवली आणि मग माझ्या लक्षात आलं, आपण म्हणतो आपल्याला वेळ नाही आणि तरीही लोक एवढ्या मोठं काम करत असताना ते वाचतात. मग त्यांना वेळ कसा मिळतो? म्हणून मी तुम्हाला जे वाक्य म्हणालो होतो की ज्याला वेळ आहे त्याला तो युटिलाइज करता आला पाहिजे. आपल्याकडे आपण खूप वेळ वाया घालवतो. तो वेळ वाया न जाऊ देता आपण चिंतन, मनन, वाचन, लेखन, श्रवण, भाषण या सगळ्या क्षमता जोपासीत असताना वाचन जर जास्त करत गेलो तर आपल्याला नवीन शब्द कळतील, नवीन अनुभव मिळेल. पुस्तक आपल्याशी बोलतं. तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही. पुस्तक आपल्याशी बोलतं. तुम्ही पुस्तकांशी मैत्री करा. ते तुम्हाला सगळं तुमचं जीवन आणि त्या पुस्तकातल्या प्रसंग याचा कुठला ना कुठला एक बादरायण का होत नाही, पण संबंध मात्र तिथं असतो. म्हणून या वाचन कौशल्य विकसित करा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे वाचन संकल्प महाराष्ट्राचा, या संकल्पनेतून आपणही या कार्यशाळेच्या अनुषंगाने तुम्ही काही बोध घ्यावा अशा प्रकारची एक इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर.